एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार। दिवसाची सुरुवात मस्त गरम पाण्यापासून केली। आज दूध होतं, म्हणजे दूध गरम करायचं काम। त्यानंतर मग जे काही भांडे लावत असते मी व्हिडिओच्या अगोदरच, ते भांड्यांचं काम मात्र सासूबाईंनी करून घेतलेलं होतं। सो त्यानंतर तुम्ही बघू शकता जे काही मी होम टोनर केलेलं होतं तेच मी आता इथं तुम्हाला अप्लाय करून दाखवते आणि त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। त्यानंतर मला करायचा होता आज ज्यूस मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने करणार होती। तर मी त्यासाठी त्यामध्ये ॲड करणार होती, ते म्हणजे ॲपल पण ॲड करणार होती। तुम्ही बघू शकता आज मला ABC ज्यूस जो आहे तो करून बघायचा होता आणि खरं इतकं टेस्टी लागत होतं ना, खरंच खूप भारी लागत होता। त्यानंतर माझा इकडे मस्त ज्यूस वगैरे रेडी झालेला होता। आज मी माझ्या अहोंना पण देणार होती, पण त्यांना आज थोडंच देणार होती आणि लिटरली त्याने तो फिनिश पण केलेला होता। मग काय पटकन जे काही छोटे मोठे भांडे होते ते आवरायला घेतले, पण नाही म्हणत एक जो रॅक आहे तो पूर्ण भरूनच जातो। अगोदर मी भांडे घासायच्या आधी मस्त रॅक वगैरे क्लीन करून घेणार होती, कारण तो पण खूप खराब झालेला होता। तुम्ही बघू शकता नाही म्हणत एक रॅकभरचे माझे भांडे मात्र निघून जात असतात सकाळी। नको कसा होईना, पण मग मी इकडे ज्यूस वगैरे करत असते तर त्याचे भांडे वगैरे निघत असतात। त्यानंतर माझं बाथरूम वगैरे पण क्लीन करून झालेला होता आणि हॉलमध्ये गेली तर बघितलं तर कपडे पडलेले होते, ते पण व्यवस्थित ठेवून दिले। लगेच त्या PS ची जागा मात्र फिक्स झालेली आहे, तो मात्र इकडे तिकडे काही आम्ही करत नाही, त्याला तसंच राहू देतो। आणि नंतर काही आवडायच्या बरण्या होत्या, त्या मात्र अर्ध्या झालेल्या होत्या, त्यांना एका ह्याच्यामध्ये भरून ठेवले। आणि तुम्ही बघू शकता ही जी आवळा कँडी आम्ही घरीच केलेली आहे, गोड केलेली, बाकीची गोड केलेली, बाकीची खारट केली। आणि ही जी आवळा कँडीची रेसिपी ती सासूबाईंची आता जेव्हा कधी करू तेव्हा नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत शेअर करू। इवन आम्ही आवळ्याचं लोणचं पण केलेलं आहे, म्हणजे भरपूर आपण प्रकार करून घेऊ शकतो आवळ्यापासून। आवळ्याचे भरपूर असे फायदे आपल्या स्किनसाठी, त्यानंतर हेअरसाठी ते एकदम बेस्ट आहे। त्यासाठी आम्ही आवळा कँडी मस्त करून ठेवलेली आहे। सो त्यानंतर मग माझे जो काही रूममधला पसारा होता तो मात्र आवरून घेतला आणि लगेच दुकानात जो मला सामान घेऊन जायचा असो, चार्जर वगैरे, ते मात्र माझ्या एका बॅगेतमध्ये व्यवस्थित ठेवून देत असते। म्हणजे जेव्हा कधी काय होतं अचानक अहो येऊन जातात मला घ्यायला, मग कसं होतं पिशवी उचलली की मी चालली दुकानात, असं करत असते। सो त्यासाठी जो काही माझा पसारा पडलेला होता सो तो मी रूममधला पसारा एकदम आवरून वगैरे घेतला, रूम झाडून काढला। सो त्यानंतर मी माझे इकडे कपडे वगैरे धुवून ठेवलेले होते, तसंच मी इकडे कपडे वाळत घालायचं माझं इकडे काम चालू होतं। आता लवकरच आमचं मशीन पण सुधारणार आहे, त्याचं पण काम म्हणजे थोडं काहीतरी बिघडलेले, सो त्यासाठी ते जळगावून येणार आहे सामान। तर मस्त इकडे माझे कपडे वगैरे पण वाळत होतील तेव्हा। आणि आज हेअर वॉश केलेलं होतं। आज मी तुमच्यासोबत काही हेअर वॉशचे काही टिप्स वगैरे त्या काही मी शेअर केलेल्या नाही, कारण नेहमी तुमच्यासोबत ते शेअर करत असते। आणि रात्रीच माझी केसांची जी आहे तर मस्त अशी चंपी वगैरे मी ऑलरेडी करून ठेवलेली होती, त्यासाठी फक्त सकाळी केस वगैरे मला वॉश करून घ्यायचे होते। पण ज्या दिवशी हेअर वॉश करायचे असतं त्या दिवशी माझी खूप जास्त फजिती होत असते, कारण मला हेअर वॉश पण करायचं असतो, घरातले कामं, त्यानंतर व्हिडिओ, भरपूर असा उशीर होतो। कधी तर असं वाटतं की दुपारीच केस वगैरे वॉश करून घ्यावे, म्हणजे आदल्या दिवशी। आता मी तसंच करायचा प्रयत्न करेल। त्यानंतर मी मस्त इकडे माझे घरातले कामं वगैरे आवरून मस्त रेडी वगैरे झाली। त्यानंतर मी दुकानात जायला निघाली। मला पायी जायचं होतं, अहो काही मला न्यायला येणार नव्हते, सो त्यासाठी मी पायी जायला निघाली। म्हणजे 10:30 पावणे 11 तर मला घरीच झालेले होते। सो त्यानंतर जाताना मी मात्र एवढा मोठा बाजार मात्र मी घेऊन जाणार होती, माझ्यासोबत मला शेंगा घेऊन जायच्या होत्या, कारण घरी काही शेंगा नव्हत्या। सो त्यासाठी आम्ही ठरवलं की आज आपण दुकानात मस्त शेंगा वगैरे फोडून घेऊयात। तर तुम्ही बघू शकतात मग घरी आल्यानंतर जेवण केलं, जे काही घरातले छोटे मोठे कामं होते, दही लावणं, ते आवरून मी मस्त मला क्लिन्झिंग करून घ्यायचं होतं, कारण खूप दिवसापासून मी क्लिन्झिंग केलेलं नव्हतं। त्यासाठी मी इकडे क्लिन्झिंग करायला घेतले। तर मी अरोमाचं हे क्लिन्झिंग वापरत असते, याची क्वांटिटी पण भरपूर आहे आणि कमी पैशात एकदम मस्त असं प्रोडक्ट मला मिळालेलं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। हा जो मी काही बेल्ट वगैरे लावलेले आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, सो तुम्ही ते जाऊन चेक करून घेऊ शकतात। आणि जर तुम्हाला प्रोडक्ट वगैरे आवडले तर नक्कीच बाय करा। मी जेव्हा माझे प्रोडक्ट वापरते वगैरे तेव्हा मी तुम्हाला त्यांचा रिव्ह्यू देत असते आणि बरेच जण प्रोडक्ट पण बाय करत असतात। भरपूर
माझे जे फ्रेंड आहेत त्यांचे मला DM वगैरे येत असतात. सो त्यानंतर माझं क्लिन्झिंग झाल्यानंतर मी इकडे माझं स्पंजने जे काही माझं क्लिन्झिंग होतं ते व्यवस्थित पाण्याने रिमूव्ह वगैरे करून घेतलं. आपण जे काही फर्स्ट स्टेपला पाणी म्हणजे वापरतो ते सेकंड स्टेपला अजिबात वापरायचं नाही. म्हणजे ते पाणी आहे एकदम कम्प्लिटली चेंज करून घ्यायचं. काय होतं नाही तर मग ते क्लिन्झिंगचं स्क्रबमध्ये असं रूपांतरण होऊन जातं. सो त्यासाठी जे काही पाणी ते लिटरली फेकून द्यायचं. त्यानंतर मी इकडे मस्त स्क्रब वगैरे करायला घेतलं. स्क्रब मी डिटॅनचंच वापरते. जर तुम्हाला या स्क्रबची पण जर लिंक हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करून देईल. तिथं जाऊन तुम्ही बाय करून घेऊ शकता. कारण याची पण स्वस्तात मस्त आणि क्वांटिटी भरपूर आहे. इझिली म्हणजे 1.5-2 वर्ष जाईल एवढं मोठं प्रोडक्ट त्यामध्ये आपल्याला मिळत असतं. त्यानंतर मस्त मी क्लिन्झिंग पण जे काही मी स्क्रब वगैरे केलेलं होतं ते मात्र मी एकदम रिमूव्ह करते. आणि जेव्हा आपण स्क्रब करतो तेव्हा आधी त्याला व्यवस्थित क्लीन करायचं आणि लगेच फेस जो आहे तो पाण्याने वॉश करून घ्यायचा. नाहीतर मग काय होतं, जे काही दाणे आहेत ते आपल्या चेहऱ्यावर राहतात आणि जेव्हा आपण फेस पॅक वगैरे लावतो तेव्हा मात्र ते आपल्याला टुचत असतं. त्यासाठी मी अगोदर मस्त फेस वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि स्क्रब कधी पण एकदम हलक्या हातानेच करायचं आहे. त्यानंतर मी जो काही फेस मास्क वापरते तो पण मी डिटॅनचाच वापरते. भरपूरदा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा फेस पॅक जो आहे तो वीकली 2दाच लावावा लागतो. बट मी हप्त्यातून किंवा मग हप्त्याच्या वर होऊन जातात तेव्हा मी लावत असते. असं होतं कधी कधी खूप कंटाळा पण येत असतो काही करायचा पण. सो मग विसरून जात असते आणि मग जेव्हा व्हिडिओ वगैरे करायचा असतं तेव्हा मी हे सगळं काही वापरत असते. तर तुम्ही बघू शकता हे मला 10 मिनटं ठेवायचं होतं. म्हणजे 2:30-3 वाजलेले होते. सो मग त्यासाठी चला म्हटलं 10 मिनटं राहू द्यायचे. त्यामध्ये जे काय आपले कामं बाकी ते कामं अगोदर करून घेऊया. तर मी लगेच इकडे मटकी उपसायला आलेली होती. आज थोडं उशिरा उपसली मटकी कारण आता गरम पण होतं आहे आणि मग गरम पाणी आम्ही अवॉइड करत नाही, गरम पाणी टाकत नाही. आणि तुम्ही बघू शकता तिकडे मस्त आमचे पेरचे जे झाड आहेत ते मस्त इथं उमललेले आहेत. म्हणजे आईंनी पेरचे जे झाड होते ते म्हणजे बी होती त्यात टाकलेली होती. आणि रूममध्ये बघितले तर अंश रजितची इकडे मात्र मस्ती चालू होती. त्यांचं म्हणणं होतं की काकी आम्हाला तुझ्या रूममध्ये आम्हाला हे खेळू दे कबड्डी. सो त्यानंतर माझा फेस मी एकदम क्लीन वगैरे करून घेतला. करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खरंच खूप इफेक्ट दिसतो आहे. आणि लगेच मस्त इकडे मी मॉइश्चरायझर लावायला घेतलं. मॉइश्चरायझर तुम्ही कोणतं पण वापरू शकतात. माझ्याकडे तर 2-3 प्रकारचे असे मॉइश्चरायझर आहे. सेटाफिलचे जे आहेत ते प्रोडक्ट खूप जास्त महाग असतात. फक्त मी त्यातून एकदा मी क्लिन्झिंग खूपदा मी त्याचं फेस वॉश जो आहे तो पण वापरलेला आहे. त्यानंतर मग जे काही मॉइश्चरायझर असतं ते पण आहे माझ्याकडे. पण त्यांचे जे प्रोडक्ट जे आहेत ते खूप महाग आहेत म्हणजे आपल्याला परवडत नाही. सो त्यानंतर मस्त दुपारी 2-3 तास मस्त झोप घेतली. त्यानंतर 5:30-6 वाजेकडे मी इकडे मस्त माझ्या कपड्यांच्या घड्या करायचं काम मात्र चालू होतं. मी माझा कॅमेरा पुसलेला होता बॅक साईडला म्हणून असा काहीसा माझा हे आलेला आहे व्हिडिओ. सो तेवढं समजून घ्या. काही कपडे इकडच्या साईडला असतात तर काही कपडे तिकडे असतात. त्यामुळे एक कपडे जमा करत असते आणि जिथं मला कपडे ठेवायचे असतात तिथं मी व्यवस्थित कपडे वगैरे ठेवून देत असते. सकाळी इकडे तिकडे शोध अजिबात होत नाही. ज्या दिवशी मला दुकानात जायचं असतं त्या दिवशी माझे कपडे जे आहेत ते मी वेगळे ठेवत असते. म्हणजे सकाळी अजिबात घाई अशी होत नाही. आणि लगेच मग संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये करायची होती. मुगाची जी डाळ असते त्याच्यापासून भजे करायचे होते आणि त्यापासून मस्त मसाल्याची भाजी करायची होती. तर त्यासाठी इकडे डाळ ही दुपारीच भिजत टाकलेली होती 12-1 वाजेकडे आणि संध्याकाळी 5:30-6 वाजेकडे मात्र ही डाळ भिजत म्हणजे होऊन गेलेली होती. लगेच आईंनी इकडे डाळ दळायला घेतली. त्यामध्ये कढीपत्ता, मिरच्या आणि लसूण असं ग्राइंड करून घेतलं. एकदम बारीक अशी करून घेतली आणि लगेच इकडे फोडणी द्यायला सुरुवात केली. तर अगोदर ते तापवायला ठेवलं होतं. त्यामध्ये जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि जो काही मसाला केलेला असतो कांदा, लसूण, अद्रक आणि खोबरं टाकून मस्त असा मसाला टाकला. आणि लगेच जे काही आपले सुके मसाले वगैरे असतात ते पण ॲड केले. आणि लगेच मग इकडे एका पातेल्यात जे काही आपलं पीठ व्यवस्थित दळून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर म्हणजे भरपूर अशी कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं चवीनुसार. मग चवीनुसार मीठ टाकलं आणि नंतर त्यामध्ये थोडीशी बडीशेप पण टाकलेली होती. काय होतं ना बडीशेपने खरंच खूप स्वाद येत असतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.
लगेच त्याला फेटून घेतलं. फेटल्यानंतर मग इकडे मस्त तेल वगैरे तापवायला पण ठेवलेलं होतं. तोपर्यंत आईने सकाळीच बासुंदी करून ठेवलेली होती. खरंच बासुंदी पण खूप टेस्टी झालेली होती. आणि लगेच इकडे मस्त हे जे काही भजे आहेत ते एक एक करून तळायला घेतले, कारण सेम जशी प्रोसेस आपली मसाल्याची भाजीची असते सेम तशीच असते, फक्त रस्सा करून घ्यायचा आणि त्यामध्ये जे काही हे तुम्हाला दिसत आहेत भजी त्यामध्ये सोडायची. तुम्ही बघू शकतात इकडे मस्त माझं ताट वगैरे जेवायचं रेडी वगैरे झालेलं होतं. झाल्यानंतर मग घरातले जी सर्व कामं वगैरे झाले की लगेच बिग बॉस बघायची माझी खूप इच्छा असते, खूप आतुरता असते की पुढे काय होणार. आणि रुचिता आणि त्यांची मस्त इकडे भांडण चालू होती. ती भांडण वगैरे बघितल्यानंतर मी मस्त माझी फेसची मसाज करायला घेतली. एका ताईची मला कमेंट होती की ताई मला फेस मसाज सांग, तर तुम्ही ही फेस मसाज नक्की ट्राय करा. जेव्हा माझी बॉटल एकदम फुल होती तेव्हापासून मी तुमच्यासोबत माझी फेस मसाज जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. आता मात्र माझी बॉटल संपण्यात आली, म्हणजे यावरून तुम्हाला कळेलच की मी रेग्युलर बेसिसवर माझी जी काही मसाज माझी चालू होत असेल तर त्यासाठी मस्त तेल जे आहे ते मानेला पण लावून घेतलं, चेहऱ्यावरून पूर्ण अप्लाय वगैरे करून घेतलं. आणि 2 बोटांमध्ये आपले जे काही दोघं हातांचे 2 बोट असतात त्याच्या सहाय्याने मस्त जॉलाईनवर मसाज करायला सुरुवात केली. ज्या काही स्टेप फॉलो करते मी त्या आधी पण केलेल्या होत्या 2-3 महिन्या अगोदर. आणि म्हणजे तुम्ही एक्सरसाइज पण करू म्हणजे योगा पण करू शकता त्याच्या फेस मसाजच्या. सो त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुम्हाला ज्या काही मी ब्युटी टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते त्या पण तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तर तुम्ही बघू शकता इकडे मस्त माझं जो काही आपल्या चेहऱ्यावर फॅट वगैरे तयार झालेला असतो त्यासाठी असे 2 हातांचे जे काही आपले बोटं असतात त्याच्या सहाय्याने मस्त अशी तिथं मसाज करायची, जेणेकरून जे काही आपला तिथं फॅट असतो तो कमी होण्यास मदत होतो. खरंच तुम्ही ही जी एक्सरसाइज मी करते ते तुम्ही नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुम्हाला पण तुमच्या फेसमध्ये खूप जास्त डिफरंट दिसेल. या अगोदर मी ट्राय करून बघितलेला आहे. हवं तर मी याआधी पण तुमच्यासोबत भरपूरदा शेअर केला आहे, माझ्या अगोदरचा फोटो पण शेअर केलेला होता. सो त्यानंतर असं गालावर पण आपल्याला मसाज करायची आहे, जेणेकरून गालावरची पण जी काही चरबी असते ती पण कमी होते. जो काही आपल्याला फुगलेला असा चेहरा वगैरे दिसत होतो तो पण अजिबात दिसत नाही. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आधी जसा आपला चेहरा होता तसंच आता पण पाहिजे. आणि याच्याने काय होतात आपल्याला रिंकल्सचे येत असतात ना, ते होण्यास कमी म्हणजे मदत होते. तर अशा पद्धतीने मी माझी जी काही फेस मसाज आहे ती करत असते. त्यानंतर भरपूर अशा स्टेप असतात, तर अशी योगा करायची आहे. याच्याने पण आपले जे काही हे असतात म्हणजे जे काय आपला फॅट असतो तिथला कमी होण्यास मदत होत असतो. अशा भरपूर एक्सरसाइज असतात. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यूट्यूबवर बघून पण करून घेऊ शकतात. आणि सेट असतात, म्हणजे तुम्ही 40 सेट करू शकतात. त्यानंतर मग 10-10चे करून असे तुम्हाला काउंट करायचं आहे. मी जसं काउंट करते सेम तसंच काउंट करायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपण कितीदा असं काउंट केलेलं आहे. फेस मसाज जे आहे तुम्ही 10 मिनटं करायचीच आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही टायमर लावायचा आणि त्यानुसार मस्त तुमची फेस मसाज जी आहे ती करायची. आता माझी इथं मस्त फेस मसाज वगैरे झालेली आहे. सो त्यानंतर मी इकडे माझा जो काही डेचा खर्च असतो तो मी एका नोटबुकमध्ये नोट करत असते. 1 ते 30 किंवा 31 असा आपला महिना असतो, त्यानुसार मी मस्त इथं नंबर वगैरे काउंट करून घेत असते. आणि ज्या दिवशी किती खर्च होतो तो खर्च मात्र मी तिथं लिहित असते. जर आपला खर्च होत नसेल, म्हणजे ज्या दिवशी आपण खर्च करत नसेल त्या दिवशी नो लिहायचं, आणि ज्या दिवशी आपण खर्च करतो जेवढी अमाऊंट आहे ती लिहायची आणि मग महिन्याभराची टोटल करायची, म्हणजे आपल्याला पण कळतं आपण किती पैसे खर्च करतो. सो होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला भेटू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.